हॅलो गाईज. तर आज होती घरात शिमला मिरची. मग सेम रोज एका टाईपची करून बोर झाले होते. मग म्हटलं शिमला मिरची कट केली, त्याच्यानंतर कांदा टोमॅटोही कट केला, बटाटाही कट केला. मग एका कढईत घेतला थोडंसं तेल, त्याच्यात टाकला कांदा. कांदा चांगला भाजून घेतला. त्याच्यानंतर मी इथे टाकलं बटाटा. उभे उभेच काप केले होते, याची टेस्ट छान येते. त्याच्यानंतर मी थोडासा टोमॅटोही टाकला अर्धा, तोही लांब चिरूनच घेतला होता. त्याच्यानंतर टोमॅटो, बटाटा आणि कांदाही छान परतून घेतला. त्याच्यानंतर थोडेसे मसाले टाकले बेसिक, जे आपल्याला गरम मसाला टाकला, लाल तिखट, हळद आणि आवश्यकतेनुसार मीठ. मसाले छान परतून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे मी टाकली शिमला मिरची, ती पण उभी उभीच कट केली होती. हे सुकंसंच आपल्याला शिजून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनटंच लागतात. वाफेवरती शिजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बटाटा शिजला का चेक करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर घालायचं इथं थोडंसं खोबरं ओलं. तर आज मी केली होती शेंगाची आमटी, भात, भाजी आणि भाकरी. एन्जॉय.